अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा 8 मार्च अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस। जसं की सगळ्यांनाच माहिती असेल की आज महाशिवरात्र। बऱ्याच जणांच्या घरामध्ये सकाळपासून महाशिवरात्रीच्या सेवांना, व्रताला, वैकल्याला सुरुवात झाली असेल। कारण महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तो व्रत, वैकल्य, पूजा, उपासना, पाठ, होम, हवन यांसारख्या सर्व शुभ गोष्टी करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। महाशिवरात्र जी तिथी आहे ती माता लक्ष्मीसाठी म्हणजे माता पार्वतीसाठी आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांसाठी समर्पित आहे। बघा याच दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता आणि खरं तर म्हणूनच हा दिवस महाशिवरात्रीचा दिवस म्हणून संपूर्ण आपल्या देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही जितके जास्त उपाय कराल हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी आणि लाखात एक असतात। बघा मी सकाळपासून तुम्हाला बरेचसे उपाय सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या महाशिवरात्रीचा एक अत्यंत प्रभावी आणि सगळ्यात विशेष उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी 5 नंतर ते 9च्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। खरं तर महाशिवरात्रीचा दिवस हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, होम हवन करण्यासाठी, व्रत वैकल्य करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा जो दिवस आहे तो स्नानासाठी, दानासाठी आणि दीपदानासाठी आहे। बघा सायंकाळी तुम्हाला या एका ठिकाणी दीपदान करायचं आहे किंवा या एका ठिकाणी हा विशिष्ट एक दिवा लावायचा आहे। हा दिवा महादेवांना तुमच्याकडे प्रसन्न करेल। हा एक दिवा तुमच्या आयुष्यात असलेले जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवेल, तुमच्या घरात बरकत आणेल आणि तुमच्या घरामध्ये अखंड महादेव आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त करेल। मग आता कुठला दिवा कसा लावायचा आहे, कुठे दीपदान करायचं आहे हे सगळं पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आज 5 नंतर रात्री 9:30च्या आतमध्ये फक्त मासिक धर्म आणि सुतक काळ असेल तर त्यांनी हा उपाय करायचा नाही, बाकी कुणीही हा उपाय केला तरीही चालेल। म्हातारे व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, तरुण असतील, कुणीही करू शकतात। कुठली एखादी इच्छा अपूर्ण असेल, विवाहाची, नोकरीची, प्रमोशनची तर त्यासाठी करा, व्यवसायात वृद्धी करायची असेल त्याच्यासाठी करा, कुठल्या आईला जर आपल्या मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही मुलांसाठी करा, स्वतःसाठी करा, पतीसाठी करा, कुठल्याही इच्छित प्राप्तीसाठी, यश मिळण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, अडलेली जी कामे आहेत ती कामे मार्गी लागण्यासाठी, कामांमध्ये येत असणारे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होण्यासाठी, घरामध्ये चहूबाजूनी पैशांचा ओघ वाढण्यासाठी, धन संपत्ती जे काही तुमच्याकडे आहे त्यामध्ये वृद्धी करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। ठीक आहे, आता काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। दिवा जो घ्याल तो तुम्हाला कणकेचाच बनवून घ्यायचा आहे, मातीचा, चांदीचा दिवा नाही चालणार। कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ असतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या दिव्याचं महत्त्व हे विशेष असतं, म्हणून कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये 2 वातींची पिळून एक वात करायची आहे। हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर, जिथे महादेवांची पिंडी असेल तर त्या समोर तुम्हाला लावायचा आहे। महादेवांची पिंडी तुमच्याकडे नसेल तर तुळशी माता, तुमच्या घरामध्ये तुळशी मातेचं रोप असेल तर तुम्ही तुळशी मातेच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात अगोदर हा दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा, त्यामध्ये 2 वातींची करून एक वात घालायची आहे आणि शुद्ध तूप घालायचं आहे। तूपच घाला, कारण वर्षातून येणारा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। बघा वर्षातून एक दिवस तर तुम्ही दिव्यामध्ये तूप घालू शकता। बाजारामध्ये 20 रुपयाला छोटं पॉकेट भेटतं गाईच्या तुपाचं, ते घेऊन या। ज्यांना उपाय करायचा आहे पण टाईमच्याकडे तूप नाही आहे, मनापासून इच्छा असेल तर थोडंसं तेल घातलं तरीही चालेल। शुद्ध भावनेनं करणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, एक छोटीशी प्लेट म्हणजे एक छोटीशी वाटी घ्यायची आहे। या वाटीमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला थोडे तांदूळ घालायचे, पांढरे शुभ्र व्यवस्थित असणारे तांदूळ, थोडेसे साबुदाणे
आणि त्यासोबत तुम्हाला घालायचे थोडेसे पांढरे तीळ. बघा, सगळ्यात पहिले घालायचे तांदूळ, त्यानंतर घालायचे साबुदाणे. साबुदाणा जो आपण उपवासाच्या खिचडीमध्ये किंवा उपवासाला वापरतो किंवा खिरीसाठी वापरतो तोच साबुदाणा. आणि तिसरे म्हणजे पांढरे तीळ. या तीनही गोष्टी तुम्ही त्या प्लेटमध्ये ठेवल्यात की त्यानंतर एक बेलपत्र म्हणजे बेलाचं पान घ्यायचं. बेलाच्या पानावरती तुमची जी इच्छा महादेवांनी पूर्ण करावी असं वाटत आहे ती इच्छा लिहायची. 3 पानं असतात आणि 3 पानांचं एक पान असतं. 3ही पानांवरती एकच इच्छा लिहायची, तिघांवरती वेगळी नाही. आता मी हे पान घेतलेलं आहे 3 यांचं. मला समजा हा उपाय करायचा नोकरीसाठी, मी 3ही याच्यावर लिहिणार नोकरी नोकरी नोकरी. आता कशाने लिहायचं तर तुम्ही हळदीने लिहू शकतात, फक्त कुंकवाने लिहू शकतात किंवा फक्त चंदनाने लिहू शकतात. हळद, कुंकू, चंदगंध, अष्टगंध हे मिक्स करून लिहिलं तरीही चालेल. एखादी अगरबत्तीची काडी घ्या, त्यानेही तुम्ही लिहू शकतात किंवा मोरपंखाची काडी असेल तर त्यानेही तुम्ही या पानावरती तुमची इच्छा लिहू शकतात. हे पान तुम्हाला त्या वाटीतील साबुदाणे, तांदूळ आणि तिळांच्या वरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा जो कणकेचा दिवा बनवून घेतलेला हा कणकेचा दिवा तुम्हाला त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे. आता ही सगळी प्लेट जी आहे ती व्यवस्थित देवघराच्या समोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे. समोर एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे. दिव्यामध्ये एक कापराची वडी घालायची आहे, एक लवंग अख्खं घालायचं आहे, एक काळी मिरी घालायचं आहे, एक सोबत तुम्हाला त्याच्यामध्ये हिरवा वेलदोडा घालायचा आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर एक उदबत्ती घ्यायची, ती उदबत्ती त्या दिव्याला ओवाळायची, उदबत्ती बाजूला ठेवून द्यायची, दिव्याला थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं. त्यानंतर एक छोटीशी पुन्हा वाटी घ्यायची, छोटीशी एक वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये मोजून 108 तांदळाचे अख्खे दाणे घालायचे. 108 तांदळाचे दाणे व्यवस्थित बाजूला काढून घ्यायचे एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये शुद्ध तूप घालायचं. कुठलंही विकत्री असेल तरी चालेल, जर गाईचं असेल तर उत्तम. थोड्या याच्यामध्ये तूप घालायचं आणि तुपामध्ये हे तांदळाचे 108 दाणे मिक्स करायचे आहेत आणि तुम्हाला उजव्या हातातील 3 बोटांनी एक एक दाणा त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा आहे. दिव्यात अर्पण करत असताना नमः शिवाय या मंत्राचा जप करत इच्छित मनोकामना व्यक्त करायची. पुन्हा दुसरा दाना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत पुन्हा तो दाना अर्पण करायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करायची. असे 108 दाणे एक एक करत 108 वेळा मंत्राचा जप करत इच्छित मनोकामना व्यक्त करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं आहे. आणि आजचा संपूर्ण दिवसभर आजची संपूर्ण रात्रभर हा दिवा असाच पेटता ठेवून द्यायचा आहे. दिवा विझू द्यायचा नाही. जाऊन चेक करा, रात्रभर पेटता राहील इतकं तरी त्याच्यामध्ये तेल तूप आवर्जून घाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, स्नान वगैरे झालं की त्यानंतर दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या. तर सकाळी दिवा विझलेलाच असेल, ठीक आहे, तर सगळ्या वस्तू आपण ज्या घातलेल्या आहेत दिव्यामध्ये म्हणजे 108 तांदळाचे दाणे असतील, त्याच्यासोबत वेलदोडा असेल, लवंग असेल, काळी मिरी असेल, हे काढायचं, मातीच्या पंटीमध्ये घ्यायचं, ते प्रज्वलित करायचं आणि त्याचा संपूर्ण धूर हा आपल्या घरामध्ये चहू बाजूने करायचा. चहू बाजूने हा धूर फिरवत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. आणि त्या दिव्याखाली ठेवलेले जे बेलाचं पान आहे ज्यावरती तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली होती, हे बेलाचं पान कुठल्याही शिव मंदिरामध्ये ठेवून यायचं. कुठल्याही तुमच्या आजूबाजूला जिथेही मंदिर असेल, गावामध्ये नसेल, शेजारच्या गावी असेल तर प्रयत्न करा आणि तिथे जा. समजा काहीही केला जर मंदिर नसेल तर मग तुमच्या आजूबाजूला कुठे विहीर असेल, नदी असेल, म्हणजे पाण्याचं जे ठिकाण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवून आलात तरीही चालेल. आणि त्या खाली घातलेले जे साबुदाणे होते, तीळ होते आणि तांदूळ होते ते हे तुम्हाला पशु पक्ष्यांना खायला घालायचे. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने याचा तुम्हाला लाभ होईल. महादेव तुमच्याकडे प्रसन्न होतील. खरं तर पांढरं तीळ, साबुदाणा आणि त्याचबरोबर तांदूळ, तीनही गोष्टी कशा आहेत? पांढऱ्या. आणि पांढरा रंग हा महादेवाला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही या तीनही गोष्टी महादेवांना प्रसन्न करणाऱ्या त्या वाटीमध्ये म्हणजे त्या प्लेटमध्ये ठेवाल, त्याच्यावरती इच्छित मनोकामना लिहिलेलं बेलाचं पान. आजच्या दिवशी बेलाचं महत्त्व हे खूप मोठं आहे, जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही त्या पानावरती तुमची इच्छा लिहाल आणि त्याच्यावरती जेव्हा हा कणकेचा दिवा लावाल, दिव्यात तुम्ही महादेवांचा जप करत एक एक तांदळाचा दाना घालाल, तेव्हा लक्षात घ्या महादेव तुमच्याकडे प्रसन्न होतील. आणि जेव्हा ते तुमच्याकडे प्रसन्न होतील तेव्हा नक्कीच तुमच्या प्रत्येक इच्छेला ते तथास्तु म्हणत राहतील. जेव्हा रात्रभर अभिमंत्रित केलेल्या ह्या गोष्टी सकाळी तुम्ही जाळाल तेव्हा तुमच्या घरातील असलेली नकारात्मकता, येडापिडा हे सगळं नष्ट होईल आणि घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. जेव्हा तुम्ही त्या दिव्याखाली ठेवलेल्या वस्तू पशुपक्ष्यांना खायला घालाल तेव्हा लक्षात घ्या तुमची सेवा ही ब्रह्मांडापर्यंत पोहोचली आहे किंवा
तेव्हा तुमची सेवा ही ब्रह्मांडाने स्वीकारलेली आहे आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत तुमची सेवा पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळेही दूर होतील आणि तुम्हाला जे हवं आहे ते सगळं काही मिळत जाईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. दिवा लावत म्हणजे दिवा जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा दिव्याची जी वात आहे ती वात देवघरातील देवांकडे तुम्हाला करायची आहे. जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे ज्या बाजूला देव आहेत त्या बाजूला तुम्हाला ती वात करायची आहे. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.